Good morning, student. Standard 12th, subject physics. Topic number 4, thermodynamics, in which we have to see, that is classification of thermodynamic process, in which we have to see reversible and irreversible process. Today we have to see isothermal process. आता आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, तर आपण जी बघितलेली सिस्टीम होती त्याच्यामध्ये आपण प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, दॅट इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर, 3 फिजिकल पॅरामीटर्स वी हॅव टू टेकन इयर, आणि इन विच द ॲब्सोल्यूट टेम्परेचर, दॅट इज टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, इन विच प्रोसेस विच इज कॉल्ड एज काय म्हटलं आपण आयसोथर्मल प्रोसेस. A process in which change in pressure and volume takes place at constant temperature, which is called as a isothermal process, or काय सांगितलं isothermal change सांगितलं. For such a system, delta T which is equal to काय सांगितलं त्या ठिकाणी 0, means in case of isothermal process temperature remains काय असणार आहे त्या ठिकाणी constant. म्हणजे ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर आम्ही काय सांगणार आहे त्या ठिकाणी प्रोसेस टेक्स प्लेस होणार आहे, आणि त्याच्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम काय होणार आहे त्या ठिकाणी चेंजेस होत जाणार आहेत, की त्याच्यामध्ये चेंजेस होत गेला, मात्र त्या सिस्टीममध्ये डेल्टा टी इज इक्वल टू काय असणार आहे त्या ठिकाणी 0 असणार आहे. दिस इज पॉसिबल वेन अ सिस्टीम इज इन गुड थर्मल कॉन्टॅक्ट विथ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट, अँड द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम ऑर टू द सिस्टीम इज एक्स्ट्रीमली काय असणार आहे त्या ठिकाणी स्लो. आता याच्यामध्ये काय सांगितलं की प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये चेंजेस होणार आहे, मात्र टेम्परेचर रिमेन्स कसं असणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट असणार आहे. मात्र सिस्टीम ही कशी असणार आहे त्या ठिकाणी गुड थर्मल कॉन्टॅक्ट्स विथ इट्स एन्व्हायरमेंट असणार आहे, आणि मग इथं ट्रान्सफर ऑफ हीट काय होणार आहे त्या ठिकाणी फ्रॉम, म्हणजे सिस्टीमकडनं एन्व्हायरमेंटकडे त्या ठिकाणी जाणार आहे. मग ही जात असताना ही प्रोसेस कशी असणार आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रीमली स्लो असणार आहे, सो दॅट थर्मल इक्विलिब्रियम हे त्या ठिकाणी मेंटेन होणार आहे विदाऊट काय सांगितले थ्रू आउट द चेंज. आता एक्झाम्पल काय सांगितले, मेल्टिंग ऑफ आईस, म्हणजे बर्फाचं वितळण आपण जे सांगतो की वितळणे जे आहे विच टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट काय सांगतो त्या ठिकाणी टेम्परेचर इज अन आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे जेव्हा मेल्टिंग ऑफ आईस होत असते त्यावेळी टेम्परेचर रिमेन्स काय होत असते त्या ठिकाणी कॉन्स्टंट होत असते, आणि ह्या कॉन्स्टंट टेम्परेचरला जी प्रोसेस घडते त्या प्रोसेसला मी काय म्हणत असतो त्या ठिकाणी आयसोथर्मल प्रोसेस असं त्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे. देन वी हॅव टू सीन थर्मोडायनेमिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस सांगितल्या. The temperature of a system remains constant is an isothermal change, and Boyle's law can be applied to study these changes सांगितले. आता बॉयल्स लॉ आपल्याला जो आहे तो काय सांगितलेला आहे की प्रेशर जो आहे ते विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय सांगितले त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ गिवन मोल ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी गॅस सांगितले ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे आपण प्रेशर, व्हॉल्यूम आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर या तिन्ही पॅरामीटरचं रिलेशन बघत असताना जेव्हा आपण एक टर्म कॉन्स्टंट ठेवतो, म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर ही टर्म आपण कॉन्स्टंट ठेवली, तर प्रेशर ऑफ गिवन मोल ऑफ गॅस विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय सांगितले त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ गिवन मोल ऑफ गॅस सांगितले ॲट कॉन्स्टंट सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. आणि म्हणून आम्ही इक्वेशन काय लिहिलं त्या ठिकाणी पी व्ही इज इक्वल टू काय लिहितो त्या ठिकाणी कॉन्स्टंट लिहितो. म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचा प्रॉडक्ट जर आपण घेतला तर तो त्या ठिकाणी आम्हाला कॉन्स्टंट त्या ठिकाणी मिळत असतो आहे, आणि हा जो लॉ आहे याला आपण बॉयल्स लॉ असं त्या ठिकाणी म्हणत असतो. आणि मग इक्वेशन ऑफ स्टेट फॉर अन आयसोथर्मल चेंज इज गिवन बाय सांगितलेलं आहे पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग अशा आपण आयसोथर्मल हा पॉईंट घेतला. आयसोथर्मल म्हणजे काय सांगितलं त्या ठिकाणी डेल्टा टी आपण सांगितलेला आहे. हा डेल्टा टीची व्हॅल्यू किती सांगितली होती त्या ठिकाणी 0 सांगितली होती. म्हणजे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ गिवन मोल ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी गॅस सांगितले. आता इथं सांगत असताना आपण जर बघितलं तर इथं 2 कंडिशन त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. त्या ठिकाणी आपल्याला एक इनिशियल प्रेशर दिसतंय आणि इनिशियल काय दिसतंय त्या ठिकाणी व्हॉल्यूम दिसतंय. म्हणजे पी आय बी द इनिशियल प्रेशर, पी आय बी द इनिशियल व्हॉल्यूम, आणि नंतर फायनल स्टेट जी आपण घेतलेली आहे तर फायनल स्टेट रिस्पेक्टिव्हली आपण जर म्हणत असेल तर आम्ही सांगताना काय सांगणार आहे की आपण सांगितलं आता पी व्ही इज इक्वल टू काय सांगितलं होतं त्या ठिकाणी कॉन्स्टंट म्हटलं होतं. पी व्ही हा काय झाला आमचा त्या ठिकाणी कॉन्स्टंट झाला. आता पी व्ही हा कॉन्स्टंट कोणानुसार झाला, ॲट कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर, आणि म्हणून इथं आम्हाला सांगितलं पी आय व्ही आय विच इज इक्वल टू पी एफ व्ही एफ विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे इनिशियल प्रेशर आणि व्हॉल्यूम, इनिशियल व्हॅल्यूम यांचा प्रॉडक्ट आपण घेतला, किंवा फायनल प्रेशर आणि फायनल व्हॉल्यूम यांचा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर रिमेन्स काय येणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट. का तर आपण कंडिशन कुठली सांगितलं त्या ठिकाणी आयसोथर्मल कंडिशन सांगितलं. आयसोथर्मल म्हणजे डेल्टा टी रिमेन्स काय सांगितलं त्या ठिकाणी 0 सांगितलं. म्हणजे फॉर अन आयसोथर्मल चेंज पी आय व्ही आय विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी पी एफ व्ही एफ विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट आलेलं आहे. मग पुढं आपण सांगितलेलं आहे कन्सिडर
द आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस लेट द इनिशियल व्हॉल्यूम बी काय सांगितलं त्या ठिकाणी व्ही आय सांगितलं. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम काय झालं त्या ठिकाणी व्ही आय झालं, फायनल व्हॉल्यूम काय झालं त्या ठिकाणी व्ही एफ झालं. आणि मग वर्क डन इन एन इन्फर्टाइजमली स्मॉल आयसोथर्मल एक्सपान्शन इज गिवन बाय सांगितले. आपल्याला सगळ्यांना फॉर्म्युला मिळाला होता. आता चेंज इन वर्क डन आपण जे घेतलेलं होतं म्हणजे वर्क डन जे घडलेलं आहे ते विच इज इक्वल टू कोणा इतकं झालं त्या ठिकाणी प्रेशर इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी चेंज इन व्हॉल्यूम इतकं सांगितलेलं आहे. आणि म्हणून टोटल वर्क डन ब्रिंग इन द काय सांगितलं त्या ठिकाणी total work done in bringing out the expansion from the initial volume Vi to the final volume काय सांगितले त्या ठिकाणी Vf is given by सांगितले. म्हणजे आपल्याला आता जी व्हॅल्यू मिळालेली होती ती काय सांगितली होती आपण या ठिकाणी dw विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी pdv सांगितलं. आता आम्हाला काय करायचं आहे की इनिशियल व्हॉल्यूम जे आहे ते आमचं Vi आहे आणि फायनल व्हॉल्यूम काय आहे त्या ठिकाणी Vf आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणचं हे टोटल वर्क डन काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे W इज इक्वल टू काय घेणार आम्ही त्या ठिकाणी इंटिग्रेशन काय घेणार त्या ठिकाणी dw घेणार आहे. आणि त्यावेळी इनिशियल व्हॉल्यूम किती असणार आहे Vi असणार आहे आणि फायनल व्हॉल्यूम काय असणार आहे त्या ठिकाणी Vf असणार आहे. आता इनिशियल व्हॉल्यूम Vi आणि फायनल व्हॉल्यूम Vf असेल तर आम्ही पुढे व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करणार आहे त्याची त्या ठिकाणी ही इथं व्हॅल्यू आपण घेतलेली W इज इक्वल टू काय केलं त्या ठिकाणी dwची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली pdv केली आणि म्हणून आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली W इज इक्वल टू इंटिग्रेशन Vf pdv असं मिळालं. मात्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फॉर ॲन आयडियल गॅस आपण जर बघितलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे त्या ठिकाणी PV इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी NRT मिळालेलं आहे. त्यातला PV द काय घेतला त्या ठिकाणी प्रेशर घेतला, PV द व्हॉल्यूम घेतला, NB द नंबर ऑफ मोल्स घेतला, RB द गॅस कॉन्स्टंट घेतला आणि TB द काय घेतलं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर घेतलं. आणि मग याच्यावरून आम्ही कोणाची व्हॅल्यू काढू शकतोय प्रेशरची व्हॅल्यू काढू शकतोय. आम्हाला जो फॉर्म्युला मिळालेला आहे PV इज इक्वल टू काय मिळाला NRT. याच्यावरून पीची व्हॅल्यू आम्ही काय काढू शकतोय त्या ठिकाणी NRT अपॉन काय सांगणार त्या ठिकाणी फी ही व्हॅल्यू आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि मग मगाशी जे इक्वेशन आम्हाला मिळालं होतं W इज इक्वल टू आम्ही काय सांगितलं होतं इंटिग्रेशन काय घेतलं होतं त्या ठिकाणी pdv घेतलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही काय करणार ही व्हॅल्यू पीची सबस्टिट्यूट करणार. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार आहे इंटिग्रेशन घेतलं त्या ठिकाणी Vi टू काय घेतलं त्या ठिकाणी Vf घेतलं आणि मग आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली पीची व्हॅल्यू जी आहे ती आम्ही सबस्टिट्यूट काय केली त्या ठिकाणी NRT अपॉन काय मिळालं होतं त्या ठिकाणी V इंटू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी dv ही व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की NB द नंबर ऑफ मोल्स आहेत, RB द काय सांगितलं त्या ठिकाणी गॅस कॉन्स्टंट आहे, TB द ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. ह्या टर्म काय आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न यल W इज इक्वल टू काय घेणार त्या ठिकाणी NRT घेणार, इंटिग्रेशन घेणार Vi टू काय घेतलं त्या ठिकाणी Vf घेतलं. आता Vi अपॉन Vf म्हणजे रिमेनिंग टर्म काय राहिल्या हो तर रिमेनिंग टर्म एवढ्या राहिल्या. म्हणजे आम्ही काय म्हटलं त्या ठिकाणी dv अपॉन काय म्हटलं त्या ठिकाणी फी ही टर्म आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. म्हणजे आता तुमच्या पुस्तकामध्ये ही जी स्टेप दिसते आपल्याला W इज इक्वल टू NRT इंटिग्रेशन Vi टू Vf dv अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी V घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे इंटिग्रेशन dv अपॉन V घ्यायचं आहे. आता व्हॉल्यूम हा जो आपण सांगितला इनिशियल व्हॉल्यूम काय सांगितला होता तर आपण त्या ठिकाणी Vi होता, फायनल व्हॉल्यूम काय होता त्या ठिकाणी Vf होता. म्हणजे व्हॉल्यूम जो आहे तो चेंजेस कुठून होणार आहे Vi टू काय होणार आहे त्या ठिकाणी Vf होणार आहे. आणि म्हणून आपण जेव्हा हे इंटिग्रेशन साइन काढणार आहे तेव्हा आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार आहे W इज इक्वल टू NRT लॉग इन काय म्हणणार आहे त्या ठिकाणी Vf अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी Vi त्या ठिकाणी मिळालेलं आहे. Vf म्हणजे आम्ही काय सांगितलं फायनल व्हॉल्यूम सांगितलं आणि Vi द काय सांगितलं त्या ठिकाणी इनिशियल व्हॉल्यूम सांगितलेलं. पुढं सांगितलं फॉर ॲन आयडियल गॅस इट्स इंटरनल एनर्जी डिपेंड्स ऑन इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. देअरफॉर ड्युरिंग ॲन आयसोथर्मल प्रोसेस द इंटरनल एनर्जी ऑफ द आयडियल गॅस रिमेन्स काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट सांगितलं. म्हणजे आयडियल गॅस आपण जर घेतलं की त्याच्यामध्ये असणारी इंटरनल एनर्जी जी इंटरनल एनर्जी आपण जी आहे ती डेल्टा U अक्षरानं दाखवतो आणि U ही काय झाली त्या ठिकाणी 0 झाली. बिकॉज काय झालं त्याचं टेम्परेचर इज काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे डेल्टा Tची व्हॅल्यूसुद्धा काय झाली त्या ठिकाणी 0 झाली. म्हणजे फॉर ॲन आयडियल गॅस आपण सांगताना सांगितलं ही इंटरनल एनर्जी ही कशावर डिपेंड आहे तर इंटरनल एनर्जी टेम्परेचरवर डिपेंड आहे. जर आमचं टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे टेम्परेचर जर आमचं 0 असेल तर इंटरनल एनर्जी ऑल्सो काय असणार आहे त्या ठिकाणी 0 आपल्याला मिळणार आहे. मग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की फर्स्ट लॉ ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी थर्मोडायनॅमिक्स. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं आपल्याला इक्वेशन जे मिळालेलं आहे ते इक्वेशन कसं मिळालं होतं Q इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली होती डेल्टा U प्लस काय मिळाली होती त्या ठिकाणी W.
हे फर्स्ट लॉ ऑफ इक्वेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. क्यू बी द अमाऊंट ऑफ हीट म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी, डेल्टा यू बी द इंटरनल एनर्जी म्हटलं होतं आणि डब्ल्यू बी द काय सांगितलं त्या ठिकाणी वर्क डन. मग आता आपण काय सांगितलं, आयसोथर्मल प्रोसेस जर असेल तर त्या ठिकाणी काय सांगितलं होतं, डेल्टा टी जर आमचा 0 असेल तर त्या ठिकाणची डेल्टा यूची व्हॅल्यूसुद्धा काय मिळणार आहे, आम्हाला 0 मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे ही डेल्टा यूची व्हॅल्यू काय मिळाली, आम्हाला 0 मिळाली. आणि डेल्टा यूची व्हॅल्यू जर 0 असेल तर आम्ही काय सांगणार आहे, क्यू इज इक्वल टू काय सांगणार आहे त्या ठिकाणी डब्ल्यू. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट जी आहे विच इज इक्वल टू पुन्हा इतकी आली त्या ठिकाणी टोटल वर्क डन इतकी आली. आणि मग आता आपण जे घेतलं होतं वर्क डन इज इक्वल टू आम्हाला फॉर्म्युला काय मिळाला होता, हा फॉर्म्युला मिळाला होता. NRT लॉग इन काय सांगितलं होतं त्या ठिकाणी VF अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी VI मिळाली. म्हणजे ही जी टोटल हीट जी आहे ती हीट आम्ही काय सांगितलं, टोटल हीट जी आहे ट्रान्सफर टू द गॅस कम्प्लिटली कन्वर्टेड इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी वर्क डन, दॅट इज फॉर एक्सपान्शन ऑफ द काय सांगितलं त्या. Thus, the heat transfer to the gas completely converted into work done. That is for expansion of the काय सांगितलं त्या ठिकाणी गॅस. म्हणजे आपण जे मगाशी सांगितलं होतं की क्यू इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी डब्ल्यू. क्यू बी द काय सांगितलं, अमाऊंट ऑफ हीट सांगितलं आणि डब्ल्यू बी द वर्क डन सांगितलं. म्हणजे आपण जे सांगितलं की फ्रॉम इक्वेशन 4.8 इट इज ऑब्वियस दॅट वेन द गॅस ॲब्सॉर्ब हीट इट डज पॉझिटिव्ह वर्क अँड इट्स व्हॉल्यूम काय सांगितलं त्या ठिकाणी एक्सपांड. and when the gas is compressed it releases here the work done is काय सांगितलं त्या ठिकाणी निगेटिव्ह. म्हणजे आपण जे सांगितलं की जेव्हा आपण वाक्य सांगताना काय सांगितलं की Q इज इक्वल टू काय सांगितलं होतं त्या ठिकाणी डब्ल्यू. हिअर वी हॅव टू टेकन काय घेतलं होतं, Q इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी डब्ल्यू. म्हणजे काय सांगितलं, वेन द गॅस ॲब्सॉर्ब हीट, गॅस जेव्हा हीट काय करणार आहे ॲब्सॉर्ब करणार आहे ते तिथं वर्क डन कसं होणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वर्क डन होणार. आणि पॉझिटिव्ह वर्क डन झालं तर व्हॉल्यूम काय होणार आहे त्या ठिकाणी एक्सपांड होणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम जर एक्सपांड झालं तर या ठिकाणी आपण जे घेतलं होतं की आपण हा सिलेंडर घेतला होता त्याच्यामध्ये हे पिस्टन घेतलं होतं. म्हणजे जेव्हा गॅस आमचा काय झाला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वर्क डन झालं ते व्हॉल्यूम काय झाला त्या ठिकाणी एक्सपांड झाला. आणि वेन द गॅस इज काय सांगितलं त्या ठिकाणी कॉम्प्रेस्ड सांगितलं. फ्रॉम इक्वेशन 4.8 इक्वेशन काय होतं त्या ठिकाणी Q विच इज इक्वल टू काय सांगितलं आपण त्या ठिकाणी डब्ल्यू. म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ हीट जी आपण गिवन केलेली आहे ती टोटल काय झालं त्या ठिकाणी वर्क डन इतके झाले. मग आम्ही काय सांगितलं, वेन द गॅस ॲब्सॉर्ब हीट, म्हणजे गॅस जेव्हा ॲब्सॉर्ब काय करणार आहे त्या ठिकाणी हीट करणार आहे ते त्या ठिकाणचं वर्क डन कसं असणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह. आणि ते व्हॉल्यूम काय झाला त्या ठिकाणी एक्सपांड झाला. आणि जेव्हा आपण सांगितलं गॅस काय झाला त्या ठिकाणी कॉम्प्रेस झाला, तर गॅस कॉम्प्रेस झाला म्हणजे दबला गेला तर हीट रिलीजेस काय सांगितलं त्या ठिकाणी हीट, म्हणजे हीट बाहेर टाकली आणि त्यावेळीचं जे वर्क डन होणार आहे ते काय सांगितलं त्या ठिकाणी निगेटिव्ह वर्क. म्हणजे आम्ही काय सांगणार, जेव्हा गॅस ॲब्सॉर्ब हीट करणार आहे ते वर्क डन पॉझिटिव्ह होणार, व्हॉल्यूम एक्सपांड होणार. आणि गॅस जेव्हा कॉम्प्रेस होईल त्यावेळी हीट रिलीजेस हीट करणार आणि त्या ठिकाणचं वर्क डन कसं असणार आहे, निगेटिव्ह वर्क डन असणार आहे. पुढे सांगितलं एनी चेंज ऑफ फेज ऑकर्स ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट टेम्परेचर अँड देअरफॉर इट इज अन आयसोथर्मल काय सांगितलं त्या ठिकाणी प्रोसेस सांगितलं. आता आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय सांगितलं की आयसोथर्मल प्रोसेसला टेम्परेचर रिमेन्स कसं असते त्या ठिकाणी कॉन्स्टंट असते. आता इथं तुमच्या पुस्तकामध्ये एक फिगर दाखवलेली आहे. फिगर कोणती दाखवलेली आहे तर या ठिकाणी आपण घेत असताना प्रेशर विच इज टेकन अलॉंग द काय घेतला आहे वाय ॲक्सिस घेतला आहे आणि व्हॉल्यूम विच इज टेकन अलॉंग द काय घेतला आहे त्या ठिकाणी एक्स ॲक्सिस घेतला आहे. म्हणजे इथं आपण हा प्रेशर आणि हा काय घेतला त्या ठिकाणी व्हॉल्यूम घेतला. आता याच्यामध्ये दोन प्रेशर आहेत. आपण सांगितलं होतं इनिशियल प्रेशर आणि इनिशियल व्हॉल्यूम. जर आपण इथं PV डायग्राम बघितलं तर हा इनिशियल प्रेशर आहे आणि त्यावेळेचं इथलं व्हॉल्यूम काय आहे त्या ठिकाणी इनिशियल व्हॉल्यूम VI. म्हणजे व्हॉल्यूम ज्यावेळी कमी आहे त्यावेळी PI काय आपलं इनिशियल प्रेशर कसं आहे त्या ठिकाणी जास्त आहे. जेव्हा पार्टिकल रिचेस फ्रॉम पॉईंट A टू काय आला त्या ठिकाणी B आला तर आम्हाला काय दिसायला लागलं की व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी PI टू काय सांगितलं VF. म्हणजे व्हॉल्यूम काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीज होत गेलं, मात्र प्रेशर काय होत गेले त्या ठिकाणी स्लोली डिक्रीजेस होत गेलेलं आम्हाला या ठिकाणी पाहायला त्या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे एनी चेंज ऑफ फेज ऑकर्स ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड देअरफॉर इट इज अन आयसोथर्मल प्रोसेस. फिगर शोज PV डायग्राम ऑफ अन आयसोथर्मल प्रोसेस. इट इज कॉल्ड एज काय म्हटलं त्या ठिकाणी आयसोथर्मल. हिअर वी हॅव टू टेकन दॅट इज आयसोबेरिक प्रोसेस. आता आयसोबेरिक प्रोसेस मीन्स काय सांगणार आहे की इट इज ॲट कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी प्रेशर प्रोसेस. मग अशी आयसोथर्मल घेतली की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय सांगितलं होतं टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट होतं आणि इन द आयसोबेरिक प्रोसेस इट इज ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस सांगितलं. बॉइलिंग वॉटर ॲट कॉन्स्टंट प्रेशर नॉर्मली ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज अँड काय सांगितलं त्या ठिकाणी आयसोबेरिक प्रोसेस सांगितलं.
म्हणजे आता इथं सांगत असताना काय सांगितलं, आपले 3 पॅरामीटर होते, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर सांगितलं. त्यातलं सांगत असताना इथं प्रेशर काय आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, आणि जर तिथं प्रेशर कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, आयसोबेरिक प्रोसेस असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता फिगर आपल्या पुस्तकामध्ये जी दिलेली आहे, फिगर 4.16 आपल्याला या ठिकाणी दिसते. या फिगर 4.16मध्ये आम्हाला काय दिसतंय, तर आपण मगाशी सांगितल्या पद्धतीनं प्रेशर आपण टेकन अलॉंग द वाय ॲक्सिस घेतलेला आहे, व्हॉल्यूम टेकन अलॉंग काय घेतला आहे त्या ठिकाणी व्ही ॲक्सिसला एक्स ॲक्सिसला घेतलं आहे. म्हणजे व्हॉल्यूम टेकन अलॉंग द एक्स ॲक्सिस आणि प्रेशर टेकन अलॉंग द वाय ॲक्सिस. आता इथं आपण जर घेतलं, आपण काय सांगितलं, ए टू बी हा पॉईंट सांगितलेला आहे. आता ए टू बी पॉईंट आपण जर घेतला तर इथं प्रेशर रिमेन्स काय झाले त्या ठिकाणी कॉन्स्टंट, म्हणजे इथं व्हॉल्यूम काय होत गेले त्या ठिकाणी, आपण पॉईंट एला घेतलं तर त्या ठिकाणचं प्रेशर किती आहे त्या ठिकाणी पी आहे, आणि व्हॉल्यूम काय झालं त्या ठिकाणी व्ही आय झालेलं आहे. फेन वी हॅव टू रिचेस ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी बी. जेव्हा आपण पॉईंट बीला पोहोचू त्यावेळेला काय दिसते आम्हाला, व्हॉल्यूम काय झाला आहे त्या ठिकाणी चेंजेस झाला आहे. व्हॉल्यूम किती झाला, व्ही एफ झाला, मात्र प्रेशर रिमेन्स काय राहिलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहील. म्हणजे प्रेशर या ठिकाणी कॉन्स्टंट राहिलं, मात्र व्हॉल्यूम काय गेला त्या ठिकाणी इन्क्रीज होत गेला, मात्र देअर इज नो चेंज इन द काय सांगितलं त्या ठिकाणी प्रेशर सांगितलं. आणि म्हणून दी जी प्रोसेस आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर, देअरफॉर इट इज नोन ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी आयसोबेरिक. त्या ठिकाणी आयसोबेरिक मीन्स इट इज अ कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे इथं काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. आता आपण जे बघितले 3 पॅरामीटर्स थर्मोडायनॅमिक्स मधले, एक आहे प्रेशर, दुसरा आहे व्हॉल्यूम, तिसरा काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. आपण जी काल आयसोथर्मल प्रोसेस बघितली, त्या आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय झालं होतं, प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यामधलं आपण रिलेशन बघितलं, आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर जे होते आपलं ॲब्सोल्यूट टेम्परेचर ते रिमेन्स कसं होतं त्या ठिकाणी कॉन्स्टंट, म्हणजे डेल्टा टी काय होता त्या ठिकाणी 0 होता, आणि त्यामुळे जी टोटल अमाऊंट ऑफ हीट जी आपण दिली होती, म्हणजे क्यू आपण ज्याला म्हटलो, विच इज इक्वल टू काय होते त्या ठिकाणी टोटल वर्क डनसाठी त्या ठिकाणी ती युटिलाइज केली. आता ही जी प्रोसेस आहे आयसोबेरिक प्रोसेस, त्याच्यामध्ये काय सांगितलं, इट इज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे, म्हणजे बॉइलिंग वॉटर जे आहे ते ॲट कॉन्स्टंट प्रेशर, नॉर्मली ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इज अन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपण इथे एक फिगर काढून घेऊया, की आपण एक ग्राफ त्या ठिकाणी प्लॉट केला. वी हॅव टू टेक प्रेशर अलॉंग द काय घेऊ आपण त्या ठिकाणी वाय ॲक्सिसला, आणि व्हॉल्यूम गिवन अलॉंग द काय घेऊ आपण त्या ठिकाणी एक्स ॲक्सिस. दिस इज द पॉईंट एक घेतला त्या ठिकाणी ए घेतला. ॲट दिस पॉईंट इनिशियल प्रेशर बी द काय घेतलं आपण त्या ठिकाणी पी आय घेतलं, आणि इनिशियल व्हॉल्यूम काय विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी पी आय घेतलं. पेन काय सांगितलं, दिस पॉईंट पार्टिकल रिचेस टू द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी बी सांगितलं. when the this point reaches at the point, व्हॉल्यूम बिकम्स काय झालं त्या ठिकाणी चेंजेस, म्हणजे इथे इनिशियल व्हॉल्यूम काय होतं पी आय होतं, इनिशियल प्रेशर काय होतं त्या ठिकाणी पी आय होतं. आफ्टर काय झालं, when this point A reaches to the point काय झालं बी झाला, देन इनिशियल व्हॉल्यूम जो आहे तो चेंजेस टू द काय झालं त्या ठिकाणी फायनल व्हॉल्यूम, म्हणजे बी आय कुठे गेलं त्या ठिकाणी बी एफ गेलं, बट काय झालं त्या ठिकाणी दिस प्रेशर जो आहे ते प्रेशर रिमेन्स काय झालं त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहिलं. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये कोणत्या आयसोबेरिक प्रोसेसमध्ये प्रेशर रिमेन्स काय झाले त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहिलेला आहे, आणि म्हणून हा जो ग्राफ आपण काढलेला आहे आपण काय म्हणणार, इट इज कॉल्ड ॲज आयसोबार असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता डिफरंट कर्व शोन ऑन द मॅप्स प्रोव्हाइडेड बाय द मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आर काय सांगितलं त्या ठिकाणी आयसोबार, दे इंडिकेट्स द लोकेशन हॅव्हिंग द सेम प्रेशर इन काय सांगितलं त्या ठिकाणी रिजन, आणि फॉर अन आयसोबेरिक प्रेशर नन ऑफ द क्वांटिटीज दॅट इज आम्ही काय घेणार आहे त्या ठिकाणी डेल्टा ज्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणतो, त्यानंतर क्यू असं म्हणतो, अमाऊंट ऑफ हीट आपण म्हणतो, आणि त्या ठिकाणी असणारं वर्क हीच काय असणार आहे त्या ठिकाणी 0 आपल्याला त्या ठिकाणी मिळणार. म्हणजे इन आयसोबेरिक प्रोसेसमध्ये काय मिळणार, चेंज इन इंटरनल एनर्जी असेल, क्यू बी द अमाऊंट ऑफ हीट असेल, आणि डब्ल्यू बी द वर्क हे कसं असणार आहे त्या ठिकाणी 0 असणार. आपण काय करायचं, थर्मोडायनॅमिक प्रोसेस जी आहे त्या आयसोबेरिक प्रोसेससाठी आपली प्रोसेस काय करूया ऑब्झर्व करू. Thermodynamics of isobaric process. आता thermodynamics of isobaric process बनणार आहे. The pressure of a system remains constant in this process सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या प्रेशर प्रोसेसमध्ये आपण काय सांगितलं,
आयसोबेरिक प्रोसेस असेल तर त्या ठिकाणी पी इज इक्वल टू काय असणार आहे, त्या ठिकाणी कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे ॲट कॉन्स्टंट काय होणार आहे, त्या ठिकाणी प्रेशरचा ही प्रोसेस त्या ठिकाणी कॅरी आउट होणार आहे. म्हणजे आपण इथं काय सांगू शकतो, मीन्स डेल्टा पी दॅट इज चेंज इन प्रेशर विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 0 झालं. कन्सिडर गॅस घेतला अंडरगोइंग द व्हॉल्यूम एक्सपान्शन ॲट कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी प्रेशर. आता आपण मला 3 पॅरामीटर सांगितले होते, एक प्रेशर, दुसरा व्हॉल्यूम आणि तिसरा काय सांगितलं होतं त्या ठिकाणी टेम्परेचर. आता याच्यामध्ये कोण कॉन्स्टंट आहे, तर ह्या आयसोबेरिक प्रोसेसमध्ये प्रेशर हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे आता इथं व्हेरिएशन कोणामध्ये होणार आहे, हा व्हॉल्यूम आणि इथं असणार आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचरमध्ये. आणि म्हणून आपण लिहूया लेट पी आय अँड टी आय बी द काय घेतलं त्या ठिकाणी इनिशियल व्हॉल्यूम अँड टेम्परेचर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आम्ही काय सांगितलं, लेट ई पी आय अँड टी आय आर द काय सांगितलं व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी इनिशियल स्टेट ऑफ अ सिस्टीम. अँड आपण घेतलं हा चेंजेस होत जाणार आहे कुठपर्यंत, लेट पी एफ अँड टी एफ आपण घेतलं, लेट बी एफ अँड टी एफ बी द फायनल व्हॉल्यूम अँड टेम्परेचर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आम्ही काय सांगितलं, इनिशियल व्हॉल्यूम पी आय असणार आहे, पी आय टू कुठपर्यंत चेंजेस होत जाणार, पी आय पर्यंत जाणार. आणि इनिशियल टेम्परेचर टी आय होतं, ते टी आय टू कुठपर्यंत चेंजेस होत जाणार आहे, टी एफ पर्यंत त्या ठिकाणी चेंजेस होत जाणार. आता इथं जर चेंजेस होत गेलं तर वर्क डन इन द एक्सपान्शन इज गिवन बाय, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे डब्ल्यू इज इक्वल टू काय माहिती आहे त्या ठिकाणी पी डी व्ही हा फॉर्म्युला माहिती आहे, विच इज इक्वल टू पी घेतलं, व्हॉल्यूम काय सांगितलं चेंजेस झालं, व्हॉल्यूम चेंजेस कुठून कुठपर्यंत झालं, पी आय टू काय झालं त्या ठिकाणी पी एफ, देअरफॉर वी हॅव टू रिटन हियर मायनस काय झालं पी आय, कारण फायनल व्हॉल्यूम हे कसं असतं ना जास्त. म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू पी डी व्ही विच इज इक्वल टू पी इंटू काय म्हटलं आपण पी एफ मायनस काय घेतलं त्या ठिकाणी पी. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे टी व्ही इज इक्वल टू आपण काय म्हणतो त्या ठिकाणी एन आर टी म्हणतो. म्हणजे फॉर अन आयडियल गॅस टी व्ही इज इक्वल टू एन आर टी घेतलं तर आम्ही इथं काय सांगणार आहे विच इज इक्वल टू त्या टीच्या ऐवजी व्हॅल्यू काय ठेवू शकतो आपण एन आर टी व्हॅल्यू ठेवू शकतो. म्हणजे एन आर आणि हा टी काय झाला चेंजेस झाला आहे, टी आय टू काय झालं आहे पी एफ, देअरफॉर इथं रिटर्न पी एफ मायनस काय घेतलं त्या ठिकाणी टी आय. मीन्स वी हॅव टू गेट द व्हॅल्यू डब्ल्यू इज इक्वल टू पी डी व्ही विच इज इक्वल टू एन आर पी एफ मायनस टी आय विच इज इक्वल टू काय असणार आहे हा पी एफ मायनस काय असणार आहे त्या ठिकाणी टी आय. म्हणजे आपण व्हॅल्यू काय मिळाली एन आर पी एफ मायनस टी आय आणि पी एफ मायनस टी आय घेतलं. हा आपल्याला इक्वेशन नंबर काय मिळालं त्या ठिकाणी 1. आता परत काय सांगितलं ऑल्सो द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज गिवन बाय. आता चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे विच इज डिनोटेड बाय द लेटर आपण काय सांगतो त्या ठिकाणी डेल्टा यू मध्ये दाखवत असतोय. डेल्टा यू इज इक्वल टू एन सी व्ही इंटू काय म्हटलं त्या ठिकाणी डी टी असं घेतलं. आता यामध्ये नंबर ऑफ फोर्स म्हणतो सी व्ही टी म्हणजे काय होणार आहे त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट काय होणार आहे त्या ठिकाणी व्हॉल्यूम इंटू काय होणार आहे त्या ठिकाणी डी टी. आता ही डेल्टा टी डी टीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला पी एफ मायनस काय मिळणार आहे त्या ठिकाणी टी आय, देअरफॉर वी हॅव टू रिटर्न एन सी व्ही आणि ह्या डी टीची व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट काय करूया इन ब्रॅकेट टी एफ मायनस काय केलं त्या ठिकाणी टी आय. म्हणजे आम्हाला इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू एन सी व्ही डी टी मिळालं, सी व्ही विथ द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाला. डी टीची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी आपण चेंज इन व्हॉल्यूम चेंज इन टेम्परेचर टी एफ मायनस काय घेतलं त्या ठिकाणी टी आय. ड्युरिंग द कोणती प्रोसेस आहे आमची आयसोबेरिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर काय होत जाणार आहे त्या ठिकाणी चेंजेस होत जाणार. परत आपण सांगणार आहे अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ काय सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगितलं होतं क्यू इज इक्वल टू आपण सांगतो त्या ठिकाणी डेल्टा यू प्लस काय सांगितलं त्या ठिकाणी डब्ल्यू. क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ हीट घेतला, डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी घेतलं प्लस डब्ल्यू इथं काय झालं त्या ठिकाणी वर्क. आता ह्या दोन व्हॅल्यू आहेत आपण इथं डेल्टा यूची आणि यांच्या डब्ल्यूची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू विच इज इक्वल टू चेंज इन काय घेतलं त्या ठिकाणी डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू आम्हाला काय मिळाल्या ही व्हॅल्यू आम्हाला मिळाली ती आपण सबस्टिट्यूट करू एन सी व्ही इन ब्रॅकेट टी एफ मायनस काय केलं त्या ठिकाणी टी आय ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. प्लस आता दुसरी कोणाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे तर इथं आम्हाला डब्ल्यूची व्हॅल्यू काय करायची सबस्टिट्यूट करायची. डब्ल्यूची व्हॅल्यू काय मिळाली होती आम्हाला ही व्हॅल्यू मिळाली होती प्लस काय घेतलं त्या ठिकाणी एन आर इन ब्रॅकेट टी एफ मायनस काय घेतलं त्या ठिकाणी टी आय. म्हणजे इक्वेशन काय मिळालं बघा
NCV in bracket TF minus TI plus NR in bracket TF minus काय मिळालं त्या ठिकाणी TI. आता तुम्हाला काय दिसतंय तर हा TF minus TI आणि TF minus TI काय दिसतंय त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म दिसतात. सॉरी दोन्हीकडे कशा दिसतात सेम टर्म म्हणून आपण ती कॉमन टर्म म्हणून घेऊया. इन ब्रॅकेट मध्ये आपण घेतलं TF मायनस काय घेतला त्या ठिकाणी TI आणि रिमेनिंग टर्म शिल्लक टर्म कोणती राहिली दिस NCV प्लस काय झालं त्या ठिकाणी NR ही टर्म आपण एकत्र घेतली. म्हणजे आम्हाला फॉर्म्युला काय मिळाला TF मायनस TI इन ब्रॅकेट काय मिळालं त्या ठिकाणी NCV प्लस काय मिळालं त्या ठिकाणी NR ची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की CP मायनस CV विच इज इक्वल टू आपण काय म्हणतो त्या ठिकाणी R असं म्हणतो. हे बियर्स रिलेशन आपल्याला माहिती आहे. CP मायनस CV इज इक्वल टू R घेतलं तर आम्ही काय करणार आहे इथं जो आम्हाला NCV प्लस काय दिसलं त्या ठिकाणी NR दिसलं म्हणजे आम्ही N कॉमन काढू शकतो याच्यामधून. मग आम्ही पुढची स्टेप काय घेणार विच इज इक्वल टू TF मायनस काय घेतलं त्या ठिकाणी TI घेतलं. इन ब्रॅकेट मध्ये आपण N कॉमन घेतलं तर याच्यामध्ये शिल्लक काय झालं CV प्लस काय झालं त्या ठिकाणी R. यांच्यामधला IN आपण काय घेतला कॉमन घेतला रिमेनिंग टर्म काय झाले CV प्लस R. मग आपण हा CV प्लस R घेतला तर आम्हाला इथं काय मिळणार आहे CP इज इक्वल टू R प्लस काय मिळणार आहे CV आणि देअरफॉर हा R प्लस CV जो आहे या R प्लस CV ची व्हॅल्यू आम्ही काय करणार इथं CP ठेवणार. म्हणून इक्वेशन काय होणार इज इक्वल टू TF मायनस TI N काय मिळालं त्या ठिकाणी CP ही व्हॅल्यू आम्हाला इथं मिळालेली आहे. तुमच्या पुस्तकामध्ये व्हॅल्यू काय दिलेली आहे Q इज इक्वल टू इन ब्रॅकेट काय मिळालं TF मायनस TI इंटू काय मिळालं त्या ठिकाणी CP. तर CP इज द काय सांगितलं त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट काय घेतलं त्या ठिकाणी प्रेशर घेतलेला आणि त्या CP ची व्हॅल्यू आम्हाला काय म्हटलं होती CP इज इक्वल टू CV प्लस काय घेतलं होतं त्या ठिकाणी R घेतलं होतं. तर R इथं काय म्हणतो आपण त्या ठिकाणी गॅस कॉन्स्टंट असं त्या ठिकाणी म्हणतो. आता इक्वेशन आम्हाला हे जे मिळालेलं आहे इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया त्या ठिकाणी दिस इज इक्वेशन नंबर 2 दिस इज इक्वेशन नंबर 3 मिळालं. इक्वेशन 3 tells us that temperature of a system changes in an isobaric process therefore internal energy also काय झाली त्या ठिकाणी चेंजेस. म्हणजे इथं काय झालं टेम्परेचर आमचं काय झालं त्या ठिकाणी चेंजेस होत गेले. टेम्परेचर चेंजेस होत गेल्यामुळे तिथली इंटरनल एनर्जी also काय होत गेली त्या ठिकाणी चेंजेस होत गेली आणि म्हणून हीट एक्सचेंजर इज पार्टली युज्ड फॉर इन्क्रीजिंग द टेम्परेचर अँड पार्टली टू डू काय सांगितलं त्या ठिकाणी वर्क. म्हणजे आम्ही काय फॉर्म्युला मिळाला Q इज इक्वल टू TF मायनस TI. TF मायनस TI मध्ये काय सांगितलं हा चेंज इन काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर म्हणजे इन्क्रीजिंग द टेम्परेचर आणि पार्टली कशासाठी यूज केले त्या ठिकाणी टू डू द वर्कसाठी केलेले आणि म्हणून चेंज इन द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम डिपेंड्स ऑन द कशावर आहे त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी प्रेशर ज्याला आपण डिनोटेड बाय द लेटर CP असं म्हणतो. इन नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू सी द आयसोकोरिक प्रोसेस.